बागवान एक हां हॅलो नमस्कार, कशा आहात सर्वजण? सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला आजचा दिवस खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत ही श्री आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा व्हिडिओ ब्लॉगला सुरुवात करते. तर ताईंनो, बघू शकता रात्री आमच्याकडं खूप सारा पाऊस पडलेला आहे आणि हे जे दिसतंय ना तुम्हाला, हे जे कंपाऊंड करायचं आहे तर ह्याचं फायनली आज काम होणार आहे. तर आता उद्या तुम्हाला फायनल झाल्यानंतर दाखवेन मी कशा पद्धतीनं ते सगळं कंपाऊंड केलेलं आहे. आणि छान सुंदर असं, आता आपली एकसुद्धा झाड खाणार नाहीत गाई. बघितलं ना तुम्ही, सगळे गायीने झाडं खाल्लेली आहेत. सगळी माझ्या सोनानेच झाडं खाल्ली, रानूनीच झाडं खाल्ली. ज्या गाई रोज मी व्हिडिओमध्ये दाखवते, त्यांची पूजा केलेली दाखवते, त्यांना चपाती खाऊ घातलेली दाखवते, तर त्याच गायींनी माझी सगळी झाडं जेवढी लावलेली होती तेवढी सगळी खाल्ली. पण काही हरकत नाही, आणखीन पावसाळा चालू आहे तोपर्यंत ती झाडं परत फुटतील. पण आता एकदाशी कंपाऊंड करून घेतो. आणि आपली चुकी आहे, मुक्या जनावरांना काहीच कळत नसतं. आपली चुकी आहे, आपण ऑल कंपाऊंडच केलं नव्हतं, त्याच्यामुळे जनावरं तर खाणारच, त्यांना काही एवढं हे ज्ञान नसतं. हे खाऊनी ते खाऊनी त्यांना हिरवागार दिसलं तर ते खातातच. त्यांना असं नसतं माहिती की हे फुलाची झाडं आहेत, हे कशाची झाडं आहेत, हे एवढं आवडीनं लावलेले आहेत. त्यांना हिरवं दिसते त्याच्यामुळे ते खातात. आणि खरं तर एवढी हिरवळ पसरलेली आहे तरीसुद्धा गायीने हीच झाडं खाल्ली. त्याच्यामुळे मला खूप टेन्शन आलं होतं पहिलं. पण जाऊ दे म्हटलं, आपणच आपली चूक सुधारूया. आणि वॉल कंपाऊंड मस्त असा उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. तारचं मस्त असं वॉल कंपाऊंड केलेलं आहे. तर इकडे छान माझी सकाळची लंगडत गेले, बेल आणला तुळशीतनं आणि छान असं मस्त सकाळचं वातावरण आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात ताईंनो. आणि काल व्हिडिओ आला नाही, काल थोडीशी तब्येत खराब होती. मी जसं की सांगितल्याप्रमाणे माझ्या पायाचं थोडंसं दुखणं वाढलेलं आहे आणि तो पाय काय बरा व्हायचं काम नावच घेणं. जास्त चाललं, जास्त म्हणजे काम तर रोज घरातलं सगळं करावं लागतं, पण हे पायाला जास्त चाल पडली की ते जास्त पाय सुचतो आणि त्याच्यामुळे थोडंसं हे होतं आहे. तर इकडे सगळ्यांना स्वामींचं दर्शन देते बघा. आणि मस्त इकडे कापूरदाणीमध्ये कापूर लावलेला आहे आणि सगळ्यांनी श्री स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घ्या. त्यांच्याच नामस्मरणाने, त्यांच्याच दर्शनाने माझासुद्धा रोजचा दिवस हे होतो, चालू होतो. दिवसाची माझ्या सुरुवात स्वामींच्या दर्शनानेच होते. सकाळी उठल्याबरोबर आम्ही हॉलमध्ये झोपतो, स्वामींकडे तोंड करून अंथरुणावरूनच स्वामींच्या पाया पडत असते आणि त्यानंतर बाकीच्या सगळ्या कामाला लागत असते. मग जसं की बाहेरचं धुवायचं असतं, झाडायचं असतं, घरं झाडायची असतात, पुसायचे असतात, आंघोळ असते, तर असं असतं. आणि आंघोळ झाल्यानंतर पहिल्यात अगोदर आलं की स्वामींचं दर्शन घेत असते, बेल घेऊन येते. कारण आंघोळ झाली की पहिलं बेल आणते तुळशीतनं, चहाला ठेवते, बेल आणते तुळशीतनं. त्यानंतर रोजची स्वामींची म्हणजे फुलं वाहून दर्शन घेत असते. तोपर्यंत त्यांची अगोदरच पूजा झालेली असते. रोज माझ्या आंघोळीच्या अगोदर त्यांची आंघोळ होते आणि स्वामींचा अभिषेक, त्यांची पूजासुद्धा ती लवकर माझ्या आंघोळीच्या अगोदरच होते. तर खरंच मी खूप नशिबवान आहे की माझे मिस्टरसुद्धा स्वामी भक्त आहेत. आणि खरं त्यांना माझ्यामुळेच सवय लागली, माझ्यामुळेच ओढ लागली. मी जसं करते तसं त्यांनी हे करत करत माझ्यापेक्षा जास्त भक्ती त्यांची झाली. तर असं असतं, आपल्यामुळे कोण ना कोण सेवेकरी घडला गेला पाहिजे. घरातले सर्व सदस्य जर स्वामी भक्त असतील तर किती छान घरातलं वातावरण असतं बघा. तर ह्यांना माझ्यापेक्षा जास्त ओढ आहे स्वामींची. म्हणजे मी तर करतेच, पण मला थोडंसं घरातल्या कामांमुळे उशीर होतो. तर त्यांचं तसं नाही, ते चहा प्यायच्या अगोदरसुद्धा आंघोळीवरून आलं की पहिली कपडे घालून स्वामींची पूजा वगैरे करतात आणि त्यानंतर चहा पाणी मग बाकीची कामं करतात. तर असं असतं त्यांचं.
तर इकडे बघा माझा चहा वगैरे घेतला आणि तुळशीची पूजा करून घेते. म्हटलं साडे घालूस तर करूस तर खूप उशीर होतो आणि आता पायामुळे जरा मला थोडंसं कामाला वेळच होते, कारण हळूहळू कामं जी आहेत ती करावी लागतात. म्हटलं सकाळी सकाळी तुळशीची पूजा केली की फ्रेश वाटतं, त्याच्यामुळे सकाळीच तुळशीची पूजा करून घेते आणि दारामध्ये रांगोळी काढून घेते. तर रात्री खूप पाऊस पडला होता, त्याच्यामुळे वातावरण बघू शकताय कसं झालेलं आहे. ऊन वगैरे नाही, त्याच्यामुळे बाकीची सुद्धा कामं जी आहेत ते बघा पायामुळे किती ताप होतो आहे, चालता येत नाही आणि जो गाऊन आहे ना तो पायावरती पडतो आहे. साडी घातलं तरी तसंच आणि गाऊन घातलं तरी तसंच बरोबर ते पंजावरती आहे. त्याच्यामुळे बघा आता रांगोळी घालताना सुद्धा खूप म्हणजे खूप आपदा होते. पाय असं वरती हे करूनच बसावं लागतं आहे, मांडी घालता येत नाही ना काही नाही, अशी अवस्था झालेली आहे. तर बघू शकताय आणि तुम्ही समजूनसुद्धा घेऊ शकताय. आणि मलासुद्धा कधीच म्हणजे असं कधीच झालं नव्हतं बरं का ताईंनो. आत्तापर्यंत असं मला कधी एवढं दुःख झालं नव्हतं किंवा एवढं कधीच काही झालं नव्हतं. ही पहिली वेळ आहे की एवढं दिवस हे झालेलं आहे ते राबलेलं आहे. आणि खरंच माझ्या सगळ्या ताईंनी दादांनी मला कमेंट केल्या की ताई पायाची काळजी घ्या. पण कसं आहे, घरातली सगळी कामं आपल्याला करावीच लागतात. आणि काय होतं, आपण कपडे धुतो भांडे घासतो ना त्यावेळेस आपल्या पायावरती म्हणजे पावडरचं साबणाचं पाणी पडतं ना, त्याच्यामुळे ते आणखीन जास्त वाढत चाललं आहे आणि खूप असं मोठं झालं आहे ते. त्याच्यामुळे मलाच काही कळलं नाही नेमकं त्याला करू तरी काय करू. तर इकडे सुंदर अशी बघा रांगोळी, कुबेरेंद्र रांगोळी, ही रांगोळी माझ्या दारामध्ये नेहमी असते आणि तुम्हाला कशी काढते ही सुद्धा मी नेहमी दाखवते. खूप सोपी रांगोळी आहे आणि तुम्हाला दाखवते सुद्धा बघा कशा पद्धतीनं काढलेली आहे. तर असे चौकोन काढला आहे आणि चौकोनाच्या बरोबर म्हणजे चौकोन जे आहेत त्या चौकोनाच्या पुढं 3-3 रेषा ज्या आहेत त्या काढलेल्या आहेत आणि त्या रेषा ह्या टोकाचे त्या टोकाला अशा जोडल्या गेलेल्या आहेत. तर अशी सुंदर छान रांगोळी बघा कशी तयार होते. प्रत्येक खालच्या रेषेपासून इकडच्या लाईनीच्या खालच्या रेषेला जोडायची असते ती रेष. तर अशा पद्धतीने सोपी रांगोळी तयार झालेली आहे आणि बघू शकताय अगदी छोटीशी आणि खूप छान दिसते रांगोळी ही रांगोळी कलर भरल्यावर सुद्धा आणखीन उठून दिसते. सकाळी सकाळी दारामध्ये तुळशीची पूजा झाली, साडा रांगोळी झाली की खूप छान वाटतं बघा ताईंनो. दिवसाची सुरुवात जर इतकी छान असेल तर दिवससुद्धा खूप सुंदर जातो. आणि बघू शकताय माझी रांगोळी आणि इकडे छान अशी मस्त लक्ष्मीची पावलं काढल्यात, पावलं हाताने काढलेत, स्वस्तिक काढले आणि कुबेरेंद्र रांगोळी. तर आता घेते साडी घातली, त्यानंतर ह्यांचा डब्बा वगैरे केला, साडी घातली आणि त्यानंतर पूजेला लागले ताईंनो. कारण काय होतं लगेच पूजेला लागता येत नाही, मला सकाळचा डब्बासुद्धा असतो ह्यांचा, त्यांना जेवण करायचा डब्बा असतो आणि त्यानंतर कधी कधी डब्याच्या अगोदरसुद्धा पूजा होते. पण आता पायाला लागले त्याच्यामुळे सगळी कामं जी आहेत ते हळूहळू होतात. तर सगळ्या देवांना आंघोळ घालून घेतली आणि चंदन लावून घेते. तर पायामुळे बसता येत नाही त्याच्यामुळे ताईंनो वाकूनच पूजा करत आहे. सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते जास्तीत जास्त करून मांडी घालून बसता येत नाही, त्याच्यामुळे आता सध्या वाकूनच करते. तर इकडे सगळ्या देवांना चंदन लावून घेते, फुलं वाहून घेते. फुलं आणलेली आहेत पांढरी छान सुंदर फुलं. तर आता आपले जे गार्डन केलेलं आहे आणि आता तिकडं जाळी मारायची आहे ना ताईंनो, जाळी वगैरे सगळी येऊन पडलेली आहे आणि त्यानंतर जे फुललेलं गार्डन आहे ते तुम्हाला रोज पाहायला मिळेल. छान असे सुंदर सुंदर झाडं लावलेत. आता ती झाडं कधी मोठी होतात सांगता येत नाही, कारण गायांनी खूप सारी झाडं खाल्लेली आहे. पण ज्यावेळेस ती झाडं मोठी होतील ना इतकं छान वाटेल ताईंनो आणि मी तुम्हाला दाखवेल सुद्धा व्हिडिओमध्ये. आणि सुरुवात आहे, अगदी छोटी छोटी झाडं आहेत पण ती झाडं मोठी झाल्यानंतर पुढच्या वर्षी वगैरे इतकं छान वाटेल आणि सुंदर माझं गार्डन तुम्हाला पाहायला मिळेल. आणि आत्ता मी जाळी केल्यानंतर भरपूर अशी झाडं लावणार आहे आणि सगळी ग्रीनरी करणार आहे. मला खूप आवडतात झाडं लावायला आणि मी जेवढी झाडं आवडीनं लावली होती तेवढी सगळी झाडं गायांनी खाल्लीत. आता तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील झाडंसुद्धा आणि गायाने किती खाल्ल्यात, कुठली कुठली झाडं लावलेत. मी सगळी झाडं जी आहेत ती तुम्हाला दाखवते ताईंनो. आणि कांड्यासुद्धा बऱ्याच लावलेल्या आहेत प्रकारच्या. जास्वंदीचे तर खूप सारे प्रकार लावलेले आहेत, कारण देवांना आपल्या घरची फुलं खूप चांगली वाटतात आणि मला तर खूप आवडतात. विकतची फुलं, झेंडूची फुलं एवढी हे दिसत नाहीत, त्याच्यामुळे अशी वेगळ्या वेगळ्या जास्वंदीची फुलं, हे जे झाडं आहे पांढऱ्या फुलांचं हे सुद्धा लावलेलं आहे. अशी खूप सारी झाडं लावलेली आहेत. आता त्यातली किती येतात किती नाहीत काय माहिती नाही, पण पिच्छा सोडणार नाही. सगळ्या प्रकारची झाडं जी आहेत ती मी लावतच राहणार आहे. आणि बघू शकता इकडे छान सुंदर माझी देवपूजा झालेली आहे. फुलं वाहून घेते. बाकीची पूजा जरी वाकून केली
तरी आपली महादेवाची पूजा करायला बसावंच लागलं खाली. पण थोडासा पाय असा थोडा तिरका केला आणि बसले. पण सारखं उठ बस त्याने तर आणखीन त्रास होतो ताईंनो. पण काय होतं, बऱ्याच वेळेला सगळं जरी सामान घेऊन बसलेलं असलं आपण पूजेसाठी, तरी एक अर्धी गोष्ट राहिलेली असते आणि परत त्याच्यासाठी आपल्याला उठावं लागतं. तर असं इकडे बेल खाली ठेवून घेतलेला आहे. बेलाला चंदन लावून घेतलं, त्यावरती महादेवाची पिंड ठेवून घेतली आणि त्या महादेवाच्या पिंडीला पांढरी फुलं, भस्म आणि बेलाची पानं वाहून महादेवाची पूजा करत असते. अशी ही पूर्ण श्रावण महिन्यामध्ये अशी पूजा केलेली आहे. रोजच्या रोज ताईंनो बेल येत होता आणि रोजच्या रोज महादेवाची पूजा तर झालेला आहे. आता एकच सोमवार राहिलेला आहे. कालचीसुद्धा पूजा छान सुंदर केली होती आणि बेलसुद्धा रोज येतो, त्याच्यामुळे छान वाटतं. कसं असतं, रोजच्या रोज आपल्याला बेल येतो आणि आपली सेवा पूर्ण महिनाभर घडली ह्याचा खूप आनंद आहे. आणि आता फक्त एकच सोमवार राहिलेला आहे. श्रावण महिना कसा संपलासुद्धा कळलेलं नाही ताईंनो, संपतच आला आता आणि एकच सोमवार राहिलेला आहे. तर इकडे बघू शकताय पांढरी फुलं आणि महादेवाला पांढरी फुलं खूप छान वाटतात वाहिल्यावर पण आणि त्यांना आवडतात सुद्धा. तर छान अशी सुंदर माझी पूजा झालेली आहे. तर ताईंनो ही वेळ आहे बघा 12-12:30ची. रात्रभर खूप पाऊस पडलेला होता. रात्रभर पाऊस पडला, त्याच्यामुळे सकाळपासून ऊन अजिबात नव्हतं आणि पुन्हा एकदा पावसाचं वातावरण झालेलं आहे. ढग भरून आलेले आहेत. कपडे धुतलेले होते ते सुद्धा खाली न्यायला आलेले आहेत. थोडीफार वाळलेली आहेत, जास्त काही नाही, पण थोडीफार वाळलेत आणि थोडी ओलली आहेत. तर जिन्यामध्ये आहे दोरी बांधलेली, आता तिथे टाकून देते. तर रोज असं होतं बघा, दुपारनं पाऊस येतं, 2-2:30ला पाऊस येत असतो, पण आज खूप लवकरच आलेला आहे. आणि बघू शकता आमच्या इकडचं छान असं सुंदर वातावरण, सगळीकडे हिरवळ पसरलेली आहे आणि आभाळ ढग कसे भरून आलेत. आणि टेरेसला आलं की खूप छान वाटतं. मी तर दोन्ही टाईम टेरेसला येते, 5 वाजता पण येते, 5 वाजता थोडंसं अर्धा तास इकडे तिकडे फिरत असते टेरेसला आणि छान वाटतं, फ्रेश वाटतं. आता असं दुपारची वेळ आहे, ह्या टायमिंगला मी कधी येत नसते, फक्त कपडे पाऊस आला तर कपडे नेण्यासाठीच. पण छान असं वारं सुटलं आहे, आभाळ आलं आहे, इतकं छान वाटायला लागले. आणि असं वातावरण असेल ना तर ताईंनो टेरेसवर मस्त वाटतं आणि खाली जाऊच वाटत नाही, इतकं छान वाटतं. तर उन्हाळ्याचं तर खूप छान आहे बघा. आता उन्हाळ्यामध्ये चूल वगैरे मांडून छान छान रेसिपी वगैरे करेन मी टेरेसला. तर छान असं सुंदर आजचं वातावरण. आणि आजचा व्हिडिओ ताईंनो तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर भेटूया आपण उद्याच्या छानशा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.